सरावली मोरपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची 1.5 वर्षापासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली असून त्यांना नव्या इमारतीत शिक्षण घेण्याचा आनंद मिळाला आहे। यापूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांना कंटेनरच्या तात्पुरत्या शेडमध्ये शिकावे लागले होते, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत नाराजी पसरली होती। मात्र प्रसार माध्यमांनी आणि स्थानिक नागरिकांनी या समस्येवर आवाज उठवल्यानंतर आमदार विनोद निकोले यांनी त्वरित हस्तक्षेप करून नव्या इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि शनिवारी 1 फेब्रुवारीला या शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते पार पडले। आता विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा असलेल्या वर्गखोल्यात शिक्षण घेता येणार आहे। जिल्हा परिषद शाळा सरावली मोरपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अनेकांनी आवाज उठवला होता। माध्यमातून हा विषय समोर आल्यानंतर आमदार विनोद निकोले यांनी स्वतः शाळेला भेट दिली। त्यांनी शाळेची परिस्थिती पाहून तातडीने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन संवाद साधला। नव्या इमारतीच्या कामास वेग देण्याच्या सूचना दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित हालचाली करत बांधकाम जलद गतीने पूर्ण केले। त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। नव्या इमारतीमध्ये शैक्षणिक सोयी सुविधा सुधारल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। 1.5 वर्षांपासून कंटेनरच्या तात्पुरत्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रशस्त आणि सुसज्ज वर्गखोल्यात बसण्याचा अनुभव मिळणार आहे। यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे। ग्रामस्थ आणि पालकांनी आमदार विनोद निकोलेंचे आभार मानले असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या शाळेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते, गट शिक्षणाधिकारी माधवी तांडेल, डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, सरावली सरपंच देवराम दळवी, सोगवे सरपंच लहानी दोडा, डेहणेपळे सरपंच दत्तू भोंडवा, चंद्रकांत घोरखना तसेच स्थानिक उपसरपंच, सदस्य, शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि नवीन इमारतीमुळे शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल असा यावेळी विश्वास व्यक्त केला। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू। ही शाळेची जेव्हा इमारत तुटली आणि त्याच्यानंतरची जी परिस्थिती विद्यार्थ्यांची पाहिली तर ज्यांनी पाहिली असेल त्यांना खरोखर काय वाटले असेल, म्हणजे मला वाटतं तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिले असेल। जेव्हा मी आलो आणि पाहिलं तर एक डबा आहे, त्या डब्यामध्ये माझे विद्यार्थी बसतायत, म्हणजे 10 मिनिटं मी सुद्धा आतमध्ये उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती त्या डब्यामध्ये, आणि तिथे माझ्या विद्यार्थ्यांना बसवलं जातं। ही परिस्थिती खूपच भयानक मी ती पाहिली। माझ्याबरोबर मीडिया सुद्धा होती त्यावेळेस, आणि त्यावेळेसच रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर शासनाची पाठपुरावा केला। रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही लवकरात लवकर इमारत आपण उभी केली पाहिजे। जातील प्रकल्प तुमचे ठीक आहे, विकासाच्या नावाने तुमचे प्रकल्प जातील, पण त्याच्यामधला माझा उद्याचा भारत जो घडणार आहे, माझा जो गाव आहे, हा गाव माझा पुढे गेला पाहिजे आणि ती विद्या ग्रहण करण्यासाठी तशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे। तिकडनं जाणारी वाहनं, उडणारी धूळ, आणि सेरे सरांनी कितीही खटाटोप जरी केला की विद्यार्थी आपण घडूया, परंतु ती विद्या ग्रहण करण्याची मनस्थिती विद्यार्थ्याची नसेल तर तो घडणार नाही। आणि देशपांडे सर आता इथे रेल्वेचे अधिकारी सुद्धा आहेत, आपका नाम याद नहीं मुझे, सुमित वर्मा आणि सतीश, ते मराठीच आहेत। तर देशपांडे सरांशी बोललो की लवकरात लवकर ही इमारत उभी झाली पाहिजे। बोलायचे असेल तर रपटप बोलून टाकतो मी, म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे ना, की नाही? जसं तुम्ही आता म्हणालात की सूर्याला आपण किती झाकण्याचा प्रयत्न केला, किंवा आपण मी ते उदाहरण देता मी सांगेन की सूर्य हा पूर्वेला उगवतो की नाही, तर तो पूर्वेलाच उगवतो ना। तर कोणी सांगेल की पश्चिमेला, तर ते होणार शक्य नाही ना। त्याच्यामुळे मी जे काय बोलतो तर ते तेवढंच शक्यतो त्याच्या जवळपास जातं। आणि तर सर मला कधी रस्त्यावर भेटतात, मग त्यांना विचारतो
मग ते मला नेहमी, सर आपल्या प्रयत्नाने शाळा आपली होते, हो 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 झाली पाहिजे. माझं तर कर्तव्य आहे ना की नाही, त्याच्यामध्ये पण आभार मानण्याची काही गरज नाही. माझं प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून ते नेहमी सांगितलं शाळा होणार आहे, शाळा होणार आहे. थोडा जागेच्या मध्ये प्रश्न निर्माण झाला होता, परंतु इथे दानशूर व्यक्ती बसलेले आहेत, मिनू शेट्टी इराणी, त्यांनी खूप मोठं हृदय ठेवून ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिलं, तर त्यांचे नक्कीच आभार त्यांचं मानावंच लागेल. त्यांच्या पत्नी कैलासवासी मनी टीचर, त्यांची सुद्धा आज आपण इथे स्टॅच्यू, त्यांच्या नावाने शाळा, म्हणजे त्यांना आहे की बाबा ठीक आहे, मी एक काम चांगलं केलं समाजासाठी, आणि त्याच्यामध्ये समाधान जे असते ते पुढे समाधान नसतं दुसरीकडे. म्हणजे हे दोन्ही फ्रीज मंजूर होणार, त्याच्यासाठी माझं लेटर पॅड मागवलं गेलं. मी त्यांना सांगितलं काय मायना काय असतो मजकूर तुम्हीच तयार करा. त्यांनी तयार केला, आपल्या लेटर पॅडवर आपण प्रिंट करून पाठवून दिला आणि 2 फ्रीज मंजूर झाले. त्यावेळेसच देशपांडे साहेबांना सांगितलं होतं की ही शाळा सुद्धा झाली पाहिजे, नाही तर अशा प्रकारची भूमिका मला घ्यायला तुम्ही लावू नका. आज ही सुंदर शाळेची इमारत झालेली आहे. कोणत्या तरी विद्यार्थ्याने सांगितलं की बंगल्याची शाळा, हो पोरांना वाटते कधी कधी आमची शाळा सुंदर असली पाहिजे, आणि ती बंगल्याची शाळा ही आज मोरपाडा इथे झालेली आहे. आज आमच्या जिल्हा परिषद शाळेला आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळालं पाहिजे. मुलांना शिकण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता आहे, स्टेशनरी असेल, खेळण्याचे असेल, इत्यादी सर्व आम्हाला ते मिळालं पाहिजे. पण ते आता सरकार हे तेवढं गांभीर्य घेत नाही आमच्या जिल्हा परिषद शाळांकडे. मला वाटतं शासनाला काय बंद करायचे आहेत की चालवायचे आहेत, मला काही कल्पना नाही. पण बंद आम्ही होऊ देणार नाही. म्हणजे बंद झाल्यानंतर आमची मुलं तर सेंट मेरीजमध्ये कॉन्व्हेंटमध्ये फुकटमध्ये शिकवाल, तर आता सरांना मिनू शेटला सांगावं लागेल ही मुलं कशी का तिकडे शिकतील. तर जिल्हा परिषद शाळा ही आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत, ती आम्हाला वाचवावी लागेल. तरच सरकार तेवढं अर्थसहाय्य करत नाही. मग आपण कधी कधी काय एनजीओकडून मदत घेतो ना, आपण एनजीओकडून मदत घेतो. आता बरेचसे शिक्षक कधी कधी मला सांगतात, सर या ना उद्घाटन आहे, हे आहे, आपण नवीन वर्ग खोली. अरे म्हणजे कुठून पैसे? नाही म्हणे हे एनजीओ आलेले आहे. आता मी काय करू, माझ्या हातात नाहीये. परंतु आपण एनजीओकडून घेण्यापेक्षा सरकारने जर आम्हाला दिलं असतं तर आम्ही एनजीओकडून घेतलं नसतं. सर त्याचं काय आहे माहिती का, एनजीओचं मग नाव येतं की नाही. तिथे कोडवीला मला बोलवलं, हा बुजडपाडा, आणि तिथे नाव दिलेलं आहे आपल्या भारत देशातले मोठे उद्योगपती अदानी. तर ते बरोबर नाही असं, म्हणजे मी जे आहे ते मी कधीही खरं बोलत असतो. तर हा सुद्धा विषय येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी उचलून धरणार आहे की शक्यतो तुम्ही एनजीओना मदत करण्यासाठी सांगण्यापेक्षा तो एनजीओ कुठून पैसे गोळा करतात, CSR फंड जमा करतात ना की नाही, तो हक्काचाच आहे सरकारचा. तो त्यांच्याकडे वर्ग करण्यापेक्षा सरकारकडे तुम्ही वर्ग करून घ्या आणि सरकारच्या माध्यमातून आम्हाला सहाय्य करा ना, की जेणेकरून जिल्हा परिषदची शाळा आम्हाला त्याच्यावर नाव लिहिता येईल. हा म्हणजे जेवढे पण आपले जिल्हा परिषद शिक्षक असतील त्या आश्रम शाळेचे शिक्षकांना मी सांगतो की मी विद्यार्थी आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, इतर त्यांच्यासाठी मी तुमचाही आहे ना. मला तुमच्याही समस्या द्या, मी नेहमी तुम्हाला सांगतो तुमच्या पण काही समस्या असल्या तर त्या तुम्ही मला दिल्या पाहिजेत. तर आपण सर्वांच्या सहकार्यातून ह्या जिल्हा परिषद शाळा आपल्याला भविष्यामध्ये अजून कशा स्ट्रॉंग बनवता येतील की नाही. आज मानसिकता अशी झालेली आहे की ट्युशन लावलेलाच विद्यार्थी हुशार. मी परवाच्या दिवशी आशाकडच्या शाळेमध्ये तो उल्लेख केला की ट्युशन लावलेला विद्यार्थी हुशार. आमच्या वेळेस असं होतं का ट्युशन लावलेला विद्यार्थी ढबू आहे. आता वेगळं झालं. पहिला ट्युशन लावलेला विद्यार्थी, अरे हा ट्युशन लावले का, सर्व विद्यार्थी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. ट्युशन लावलेले ह्याला काही येत नाही. आणि आज असं झालेलं आहे ट्युशन, अरे हो ट्युशन लावलेले हा हुशार. ही मानसिकता तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सरकारला सांगतो ना की सेंट मेरीच्या शाळेमध्ये शिक्षण आहे तर आमच्या जिल्हा परिषदेला घेऊन या, आमचा पट अजून वाढेल की नाही. थोडे पैसे तुम्ही शासनाने खर्च करावे, आमची मुलं खूप पुढे जातील. आणि ग्रामीण भागातल्या मुलांना एक टॅलेंट आहे सर. आज मी सर्व भागामध्ये फिरतो, खेळामध्ये खूप एवढी पोरं हुशार आहेत, अभ्यासामध्ये हुशार आहेत. तर तशा पद्धतीने शिक्षक आमचे खूप मेहनत घेत आहेत, मला गर्व आहे शिक्षणामध्ये. परंतु एका शाळेमध्ये मी गेलो, तिथे एक विद्यार्थी, तिसरीचा विद्यार्थी सुंदर इंग्रजी वाचन करतो.
आणि दुसऱ्या शाळेमध्ये गेलो तर 6वीच्या मुलाला मराठी वाचता येत नाही, हाही फरक आहे. तर तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. बरोबर की नाही? कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. कारण कर्तव्याची जाणीव नसेल तर आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आणि शिक्षक हे देशातलं ना जगातलं सुप्रीम सर्वोच्च पद आहे. सर्वोच्च पद. गुरु हे सर्वोच्च पद आहे. मग तो कोणी असेल, किती मोठा, किती सक्सेस असेल, तरी पण त्याला गुरु लागलेलाच आहे. आणि गुरुशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. ते आपण आहात. आणि शेरे सर खरंच त्यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे त्या 2-3 वर्षामध्ये ते जबरदस्त आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षकाने अशा प्रकारची मानसिकता ठेवून की माझं कर्तव्य मी आहे तोपर्यंत मी करून जाणार, एवढंच आपण या अपेक्षेने जर काम केलं तर नक्कीच आपण चीज करूया. आणि या प्रसंगी मलाही खूप बरं वाटलं की आज हे जे विद्यार्थी आहेत हे जे डब्यामध्ये बसले होते ते आज या शाळेमध्ये बसतील. आणि याच शाळेतून असे विद्यार्थी पुढे जातील की शेरे सर तुम्ही रिटायर्ड जरी झाला तर एखादा विद्यार्थी तुमच्या समोर येऊन सांगेल की मी ह्या पोस्टवर आहे, तेव्हा तुम्ही इमोशनल व्हाल. हे सर्वात मोठं बक्षीस आपल्याकडे आहे. तर खरंच सुंदर कार्यक्रम आयोजित केला. मिनू शेठ आपल्याला सुद्धा खूप खूप आभार आपलं व्यक्त करतो, कारण आपण सुद्धा जागा या इमारतीसाठी दिलेली आहे. सर्वच मान्यवरांचं राव सर. आणि थांबतो. धन्यवाद. पुढे जायचं आहे. थँक्यू.